नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण YouTube वरती मार्केटचं ॲनालिसिस शेअर करणार आहोत. मॉर्निंगला सकाळी 9 ते 10च्या दरम्यान मार्केट दिवसभर कसं चालणार आहे, याचं ॲनालिसिस आपण सकाळी-सकाळी तुम्हाला देऊन टाकणार आणि त्यानंतर एक ॲनालिसिस आपण संध्याकाळी सुद्धा घेणार, ज्यामध्ये आपण दिलेले जे झोन प्रकार आहे, मार्केटच्या ॲनालिसिस नुसार मार्केट कसं चाललं, हे आपण संध्याकाळी सुद्धा बघणार आहोत. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण गोल्डचं मार्केट बघूया. सर्वात आधी वन डेमध्ये आपण मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करू. सिंपल आहे. सर्वांना दिसते की बाबा गोल्डचा जो ट्रेंड आहे, तो बुलिश आहे. ओके. 4 हॉवरमध्ये पण मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे. येस. 4 हॉवरमध्ये आपल्याला मार्केट ट्रेंड बुलिश दिसते. इथं मार्केटने एक नॉर्मल रिएक्शन दिली होती आणि याला ब्रेक करून मार्केट वर चाललेलं आहे. येस. म्हणजे ऑब्व्हियसली मार्केटचा जो ट्रेंड आहे तो बुलिशच आहे 4 हॉवरमध्ये. 1 हॉवर कॅन्डलमध्ये बघूया. ओके. एक्सटर्नल मार्केट हे झालं इंटरनल आणि इंटरनलमध्ये मार्केटने हा जो ब्रेक आहे तो इकडे दिलाय. ओके. म्हणजे मार्केटने काय केलंय, हे झालं तुमचं एक्सटर्नल मार्केट. ओके. जेव्हा हा तुमचा हाय ब्रेक झाला त्यावेळेस. पण एक्सटर्नल मार्केटमध्ये मित्रांनो इंटरनल मार्केट चालत होतं. हे झाले तुमचे इंटरनल मार्केट. मग इथं सुद्धा आपल्याला आपल्या एंट्री प्लॅन करायच्या आहेत. ओके. बरं. हे होतं आपलं इंटरनल मार्केट. तर 1 हॉवर नुसार जर बघितलं, तर आपल्या एंट्री लेवल आपण ड्रॉ करून घेऊया. इथं आपली एक एंट्री लेवल आहे 1 हॉवर नुसार. इथे देखील आपली एक एंट्री लेवल आहे. ओके. त्यानंतर इथे आपण बाय करू शकतो री-एंट्रीचा आपला झोन आहे आणि 1 हॉवरला आपला हा एंट्रीचा नॉर्मल झोन आहे. मित्रांनो, ह्या झोनमध्ये आल्यानंतर आता आपण 1 हॉवर टाईम फ्रेमला झोन आपण ड्रॉ केले आहेत. आपल्या झोनमध्ये ज्यावेळेस मार्केट येणार, तर सिंपल आपल्याला करायचं काय आहे, ज्यावेळेस झोनमध्ये मार्केट येणार, तर तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे 1 मिनिटचा स्ट्रॉंग टी-आर-एस बघायचा आहे किंवा 5 मिनिटची कॅन्डल किंवा रिव्हर्सल कॅन्डल बघून आपल्याला एंट्री प्लॅन करायचा आहे. ओके. हा झाला सिनेरिओ मित्रांनो 1 हॉवरचा. आता आपण 15 मिनिटावरती शिफ्ट होऊया. 15 मिनिटावरती आपण बघूया की मार्केट काय-काय होऊ शकतं मार्केटमध्ये आणि आपल्याला कुठे-कुठे एंट्री भेटू शकते. बघा, हे झाले मित्रांनो आपला सगळ्यात खालची लेवल बाय लेवल. ओके. इथून आपले डिमांड चालू झाले होते डिमांड. त्यानंतर ही झाली आपली ही ऑर्डर कंप्लीट आहे. ही पण पेंडिंग ऑर्डर आहे. त्यामुळे हा सुद्धा असणार आपला बाय झोन. इथेही आपले एक बायचा झोन आहे. ओके. ठीक आहे. वरती सुद्धा एक बाय झोन आहे, पण तो ऑलरेडी कंप्लीट आहे. तो पेंडिंग नसल्यामुळे आपण त्याला घेऊ शकत नाही. तर मित्रांनो 15 मिनिटचा आपण सेटअप लावलेला आहे. 15 मिनिट सेटअपमध्ये ज्यावेळेस आता इथं मार्केटमध्ये बायची एंट्री घेऊन काही फायदा नाहीये. ओके. तर 15 मिनिटामध्ये मित्रांनो ज्यावेळेस आता मार्केट खाली येणार, ज्यावेळेस आपल्या झोनमध्ये मार्केट येणार, त्या वेळेस आपण 1 मिनिट कॅन्डलला शिफ्ट व्हायचं आहे. ओके. आणि आपण आपल्या बायची एंट्री प्लॅन करायची आहे. बरोबर. मध्ये कुठे एफ-ई-जी पण नाहीये. एफ-ई-जी नाहीये. वरती जाताना भरपूर वेळेस इम्बॅलन्स झालंय. पण आपल्याला फक्त आपल्या झोनमध्येच एफ-ई-जी शोधायचा आहे. जसं उदाहरणार्थ इथे सुद्धा एक एफ-ई-जी आहे बघा.
ह्या पॉइंटला एक एफयुजी तयार झालाय. तर इथे सुद्धा आपण एफयुजी मध्ये जेव्हा मार्केट येणार तर कन्फर्मेशन घेऊन बाय करू शकतो, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे, बघूया मार्केट काय मुवमेंट देतं, कसं देतं. राईट. थँक्यू.